महाराष्ट्र एज्युकेशन फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बदलते शैक्षणिक आयाम, संस्थांसमोरील आव्हाने व संधी या विषयावरील चर्चासत्रात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांनी सहभागी होऊन शिक्षक, शाळा, विद्यार्थी यांचे विविध प्रश्न मांडले. डेस्क न्यूज मराठी सौजन्य यशोधन. एक गंभीर समस्या पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकते की मुलं म्हणजे जे टॅलेंट आहे, आपण जे काही 7वा वेतन आयोग वगैरे आणला, हेतू हा होता की टॅलेंटेड लोक शिक्षण क्षेत्राकडे यावेत, शिकवण्यासाठी म्हणून यावेत. परंतु इतकी अनिश्चितता तयार झालेली आहे की मुलं 10 वर्ष तिथे काही विना अनुदान काम करतायत, काही 20% काम करतायत, काही 40% काम करतात. पूर्वी कसं होतं, एकदा अनुदान सुरू झाले की ते आपोआप दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने ते 100% जात होतं. आता काहीच त्याच्यामध्ये शाश्वती राहिली नाही. आता बघा की क्रीडा शिक्षकच आपण द्यायला तयार नाही. म्हणजे किती मोठा अन्याय. म्हणजे एकीकडे सीबीएसई, ICSE, केम्ब्रिज असे बोर्ड आले. तिथे ठीक आहे, आपल्या सर्वांच्या संस्था आहेत, आपण तिथे कशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करतो. आणि दुसरीकडे त्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेला क्रीडा शिक्षक नाही, कला शिक्षक नाही. आता खरं म्हणजे आपण AI ची चर्चा करतो. तिथे कॉम्प्युटरची व्यवस्था पाहिजे, तिथे चांगली सायन्सची लॅबोरेटरी पाहिजे, तिथे चांगलं वाचनालय पाहिजे. साहेब या खरोखर सुविधा त्या कुठून देणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की जो शालेय शिक्षणाचा पाया आपण अधिक पक्का केला पाहिजे, तो इथल्या बहुसंख्य लोकांशी संबंधित. नीती आयोगाचाच अहवाल आहे, आपण सर्वांना माहिती असेल की एवढ्या 8 दिवसापूर्वी आलेली बातमी आहे. 1 लाख शाळा राज्यात देशात बंद पडतात. 1 लाख शाळा. तर मला सांग, किती मुलं शाळा बाहेर जातील? आणि ह्या कोणत्या शाळा आहेत? या ग्रामीण भागातल्या, दुर्गम भागातल्या, आदिवासी किंवा गरीब समाजाशी निगडीत. आपण चर्चा करणार प्रायव्हेट एज्युकेशनचं, आपण चर्चा करणार की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची चर्चा करणार. पण ज्यांना खरोखर त्या शिक्षणाची गरज आहे, कारण शिक्षणाने सबलीकरण होतं. मी विधान परिषदेमध्ये सतत 15 वर्षे भांडत होतो. प्रचंड कमालीचा आता वेतन तर आमदारच आपण देत नाहीये. आणि जसं सर्वांनी सांगितलं की संस्था चालकांकडे असं कोणतरी आरोपी या भावनेतनं पाहिलं जातं. पण जर आपण या सगळ्या सिस्टीम परफेक्ट केल्या तर मला असं वाटतं की त्यांना इकडे मॅनिप्युलेशन करण्याची गरजच पडणार नाही. मग अशा वेळेस आपण कडकच धोरण घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही की शिक्षण संस्थांमध्ये काही गैरप्रकार होत असते, जरूर होत आहे. तिथे तुम्ही धावा करा, कडक तुमच्या हातात ते सर्व. आता आपण सर आव्हान आपण देत आहे, पगार आपण देत आहे, आपण पोर्टलची भरती केली, आमचं काही म्हणणं नाही त्याविषयी. परंतु आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये हे व्यक्तीनंतर अनुदान असेल, कला शिक्षक, पुरेसे शिक्षक त्या ठिकाणी दिले पाहिजे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे आपण निर्माण केलंच पाहिजे. कारण आजही जे काय आपल्याला बुद्धिमत्तेचे माणसं मिळतात ती सगळे जिल्हा परिषद शाळेला मिळतात. टॅलेंट जे आहे ते तिथे जास्त आहे आणि त्यांना त्याची गरज आहे.